तर नमस्कार मित्रांनो, आता चाललोय आज आंब्याच्या पाड्याला, उंबरमाली आंब्याचा पाडा. तर तिकडे कॉमेट्रीला इन्व्हाइट केलं आहे मला. कालच बोलवलं होतं, पण काल मला काम होतं जरा, त्याच्यामुळं मी गेलो नाही. ॲडजस्ट केलं त्यांनी. आज चाललो आहे मी. तर मित्रांनो आता जातो आहे, ट्रेन पकडतो. नमस्कार मित्रांनो, आता पोहोचलो आहे मी मैदानावरती. गावदेवी स्पोर्ट्स आंब्याचा पाडा मोरम क्रिकेट स्पर्धा 2026 पहिल्यांदाच आलो मित्रांनो. इकडे कॅमेरामॅन असतो. आजचा पहिला दिवस, माझा पहिला दिवस आहे मित्रांनो. आणि मस्त ग्राउंड आहे मित्रांनो, लाल माती. आणि बहुतेक मॅच लेट होतील, कारण अजून संघ आला नाही. मी पोचलो आता, मग अशीच पोचलो मित्रांनो. थोडंसं बसलो आणि तुमच्यापर्यंत पोचवतोय. विकेट बघाल तुम्ही, पिच बनवलाय. मित्रांनो अजून 11 वाजत आले, अजून टीमी नाही आल्या. गेलोय ना. भास्कर सर टेन्शन मध्ये आहे दादा. कारण अजून टीमी नाही आल्या. चार्जिंग होते पण मग आपल्याला नेट याचाच वापरायचा म्हणजे मोबाईलचा पण फुल हे पाहिजे, त्या पूर्ण स्पीड आहे. पूर्ण. मग वायफायचं नो टेन्शन आहे इथं, पाहिजे आहे ना रे. गाणी तर लावा. लाईव्ह सोडेला, लाईव्ह सोडेला कॉपीराइट होईल. त्या ऑडिओ इकडे बंद करता येत होते. ऑडिओ बंद केला पाहिजे. पण बघाल आज लाईव्ह स्कोरर भास्कर दादा सिंगे आणि भास्कर दादा दापते. मी कन्फ्यूज होतो मित्रांनो. दोघांची नावं सेम आहेत. आता संघ काही येत नाहीत, आम्ही वाट बघतो कधीची. वैताग आला पार बसून बसून. मग अशी नाश्ता करून आलो भास्कर दादाच्या घरी. आता संघ आला आहे, कुठला आहे काय माहीत. गायदरा संघ आला आहे. तर मॅच लावून घ्यावं लगेच. आज किती टाईम होतो किती नाही, लवकर उरकायचा प्रयत्न करू. तर चला आता. ती बॅटिंग करत असताना टीम पाहू शकाल आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पण पाहतोय तर सलामीचे 2 फलंदाज दिनेश आणि रमेशची जोडी. हा पहिला चेंडू थोडासा भिरकावून दिला आहे. अगदी फाईनली शेवटच्या मोमेंटला चेंडू उडवला गेला आहे, उचलला फिकी केला गेला आहे. या चेंडूवरती अगदी धाबा घेतल्या जातील. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पण 2 धाबा, 2च्या अगदी साह्यानं संघाचं खातं ओपन केलं जाईल. तब्बल 2 अशी धावसंख्या पाहतोय फलकावरती. रमेश इथून जर पाहायला गेलं तर हा चेंडू बॅटची लिडिंग झेल टिपायचा होता, जमला नाहीये. काय सांगायचं हो, माझी दुपारी तुझ्या भोवतरी फाटतात. काय सांगायचं, शिवून घ्या हो, लवकर शिवून घ्या. काय सांगायचं. निश्चित भोतडी शिवणं आवश्यक आहे, कारण आता दुसऱ्या फेरीचा सामना चालू आहे मित्रांनो. भोतडी शिवून घ्या ज्याची त्याची. बस अगदी योगेश वाघ सरांची आठवण झाली मित्रांनो. बेडूकचा अभ्या फिल्डिंग रोख मांधी. इथे जर पाहायला गेलं तर धावफलक तब्बल 4 या आकड्यावरती येऊन पोहोचतंय. 4 अशी धावसंख्या. इथून पुढचा चेंडू
हा चेंडू थोडासा बाहेर ठेवला गेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू सीमा पार. 1 बाउन्स 2 बाउन्स 4 बाउन्स. सीमारेषीच्या बाहेर. यामध्ये 4 धाबा. 4च्या मदतीने धावफलक पुढे सरकेल 8च्या आकड्यावरती. इथून जर पाहायला गेलं तर अगदी बॅटिंग करत असताना टीम पाहू शकाल ओमसाई गायदरा क्रिकेट संघाची टोटल धावसंख्या. हॅलो गायज, तर चांगले लवकरच उरकले. क्वालिफाय पण लवकरच उरकले. गायदरा संघ क्वालिफाय झाला. 4:30 वाजता उरकले मित्रांनो. आताच जस्ट उरकली. आणि पब्लिक आंब्याच्या पाडीची गावची. तर चला मित्रांनो, आता घरी गेल्यावरच भेटू. नमस्कार मित्रांनो, आता जातोय मी घरी. भास्कर दादा सोडायला येतोय. ही लाईव्ह स्कोरचे ऑपरेटर होते, कांडीपाडा गावचे आहेत. तर मित्रांनो, आता आलोय घरी. लवकरच मॅच उरकली. आताच संघ होते ना, आताच संघ होते ना, त्यामुळे लवकर उरकला. आता जातोय उंबरमाली स्टेशनला. तिथून ट्रेन पकडतोय. 5:13ची ट्रेन आहे. पकडून मग मी जातोय घरी. तर मित्रांनो, आता मी नुकताच उतरलोय रिक्षातून. आगावच्या रिक्षात आलो. चला मित्रांनो, आता मी पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतोय.